असताना 3 अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं. मी फक्त म्हटलं की भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज. तर 3 अध्यायामध्ये वर्णन करत असताना सूत सुनक संवादामध्ये महाराजजी सांगतात, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूथा ख्याई कथा सारम मम कर्ण रसायन. जो आम्हाला या मृत्यू लोकामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जो रोग लागलाय, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेण भाषितम. कालरूपी सर्पाच्या जाभड्यामध्ये हा जो जीव अडकला आहे, याला उद्धारून जाण्यासाठी शास्त्र कुठलं महाराज? तर त्यांनी सांगितलं की बाबा हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. हो, चिंतामणिर लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणीचं कार्य महाराज जे मागल ते भेटतं, पण गुरुकृपेने तुम्हाला जे ज्ञान भेटलंय ते तुम्ही ज्ञान श्रवण करा. ह्या ज्ञानामध्ये काय काय हा प्रसंग कसा आहे? परीक्षिते कथाम वक्तुम सभाया संस्थिते सुखे सुधा कुंभम गृहीतेव देवास्तत्र समागमनम. अरे एक वेळेस घटना अशी घडली होती, राजा परीक्षितीला 7 दिवसांमध्ये मरणाचा शाप लागला. मिर्यमाणस्य किम कर्तव्य. त्यावेळेस महाराजांनी सुकाचार्यजी महाराजांनी जी कथा सांगितली, ती कथा या भवसागरातून पार जाण्यासाठी फार चांगली आहे. ही देवता लोकांना सुद्धा दुर्लभ आहे, कारण देवता लोक आले होते ही कथा श्रवण करण्यासाठी. पण सुकाचार्यजी महाराजांनी त्यांना अधिकारी भक्त न समजता व सुधा व कथा लोके व काचह कोमनिरमहम ब्रह्मरातो विचार एवं तदा देवांजहसह. व्यापाराच्या दृष्टिकोनाने आलेली लोक त्यांना कथा प्रदान न करता जे भक्तिभावनेने आलेले आहेत, जे प्रेमाने आलेले आहेत, जे कृष्ण श्रवण करण्यासाठी आलेले आहेत, ते खरे भागवत कथेचे अधिकारी आहेत. जे प्रतिष्ठा, जे पद, जो मान, जो सन्मान घेऊन आलेली लोक आहेत, त्यांना अधिकारी समजलं नाही सुकाचार्यजी महाराजांनी. सुकाचार्यजी महाराजांनी कथा सांगितली राजा परीक्षितीला, आणि राजा परीक्षितीच्या माध्यमातून ही कथा कशी घडली, काय झालं याचं वर्णन करत असताना महाराज सांगितलं की एकदाही विशालाया चत्वारो ऋषियो मला सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम. मी आता संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करतो. कथम रोदिशी विप्रत्वम कातुम चिंता बली असे. हो महाराज, नारद मुनी महाराजांना सांगितलं की नारद मुनी महाराज व्यथित झाले. नारद मुनी महाराज व्यथित झाल्यानंतर नारदांना महर्षी ऋषी म्हणतात, कथम ब्रह्म नदीन मुख कुथ चिंता तुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुथश्चागमनम तव. नारदजी म्हणतात की बाबा हो, अहम पृथ्वी यात्वो ज्ञात्वो सर्वोत्तमामती. नारद म्हणतात ही जी पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे. ही पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून मी या पृथ्वी तलावरती आलो. अहम पृथ्वी यात्वो ज्ञात्वो सर्वोत्तमामती पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम शेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु ब्रह्ममान इतस्तः. हो सनकादिक, ह्या पृथ्वी लोकांमध्ये मी भक्ती ज्ञान वैराग्यांची दारुण्य अवस्था बघितली, आणि इथे सत्संग करण्याच्या उद्दिष्टाने मी भ्रमण करत असताना मी तीर्थक्षेत्रात गेलो. मी अयोध्येला गेलो, मी द्वारकेला गेलो, मी मथुरेला गेलो, मी आळंदीला गेलो. पण तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा अशी लोक राहायला लागली आहेत ना, त्या तीर्थक्षेत्रातलं पण सार निघून गेलंय. दांभिक वृत्तीची लोक तीर्थक्षेत्रामध्ये राहू लागली आहे. भोगवादी लोक तीर्थक्षेत्रामध्ये राहू लागले. आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये मी जाऊन पाहिलं. दयनीय अवस्था झाली या पृथ्वीची. प्रत्येक ठिकाणी जिकडे नजर टाकावी तिकडे हाहाकार माजलाय. आणि ह्या हाहाकारातून तरुण जाण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कुठलं साधन सांगावं लागेल? अहो इथपर्यंत काय तीर्थक्षेत्राचं सोडा, मी गृहस्थांच्या घरामध्ये जाऊन पाहिलं. गृहस्थांच्या घरामध्ये तर कलह माजलाय. कलह काय कलह माजलाय महाराज? तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका कन्या विक्रोयनो लोभात दंपतीनांच कल्पना. नारद मुनी महाराज सांगतात, महाराज
तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका कन्या विकृणो लोभात दंपतीनांच कलकनम. आज घराघरामध्ये कलह माजलाय, आज घराघरामध्ये शांती नाहीये, आज प्रत्येकाला कुठली तरी अशांतता महाराज धडसावते. आज मानवाला आनंदाची प्राप्ती आहे आणि घरामध्ये अशी विचित्र वस्तू घटना होऊ लागलीये. वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान कोणी ठेवायला तयार नाहीये. विचित्र अवस्था आहे या प्रापंचिक घरामध्ये. हे नारद मुनी सांगतायत ना, धर्मग्रंथांमध्ये महात्म्यामध्ये वर्णन करत असताना नारद मुनी सांगतात, तरुणी प्रभुता गे हे. जेव्हा घरामध्ये तरुणी आली ना, घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान संपून चालला. जो मुलगा रात्रंदिवस बाहेरून घरामध्ये आला की तो फक्त आई कुठे बाबा कुठे अशी हाक मारणारा मुलगा, कालांतराने लग्न झालं की त्याच आईला त्याच बाबाला तो येऊन विचारतो की ती कुठे. हो महाराज, तरुणी प्रभुता गे हे. वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान संपत चालला. आज लग्न होत नाही तर आज व्यापार होतो, आज देवाणघेवाण चालते. अहो समधी समधी म्हणजे काय? समधी म्हणजे ज्यांची सम अवस्था आहे, ज्यांचे सम विचार आहेत, ज्यांचं सम कुळ आहे, ज्यांची प्रतिष्ठा आहे, ज्यांचा मान आहे, ज्यांचा सन्मान आहे, त्याला समधी म्हटलं जातं. पण आता समधी विचाराने ठरत नाही, तर आता समधी संपत्तीने ठरला चाललाय. संपत्ती बघून संबंध ठरले चालले. ही विचित्र काळाची परिस्थिती आहे आणि या विचित्र काळाच्या परिस्थितीमध्ये दंपतीनांच कलकनम. पती पत्नींमध्ये महाराज केवळ कलह माजलाय, अशांतता आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांना सुख समाधान प्राप्त झालेलं नाहीये. रात्रंदिवस उठलं की त्यांच्या घरामध्ये भांडणं होतात. दंपतीनांच कलकनम. ही अशी या कलियुगाची अवस्था झाली आहे. प्रत्येक पुरुषाला सौंदर्य हवंय आणि प्रत्येक स्त्रीला प्रेम हवंय. पण हे जे सौंदर्य पुरुषाला हवंय ते सौंदर्य त्याला आतापर्यंत प्राप्त झालं नाही. आणि स्त्रीला जे प्रेम भेटायचंय ते प्रेम भेटलं नाही. ज्या स्त्रीला ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये गेल्यानंतर मला जो सन्मान प्राप्त होणार आहे, जो मला मान प्राप्त होणार आहे, माझा पती पती नाहीये तर माझा पती परमेश्वर आहे, ही भावना घेऊन येणारी स्त्री घरामध्ये आली की त्या स्त्रीला तो पती परमेश्वर वाटत नाही. त्या स्त्रीला तो पती फक्त भोगी वाटायला लागलाय, फक्त भोगी वाटायला लागलाय. ज्या अपेक्षेने, ज्या आकांक्षेने, ज्या प्रेमाच्या लालसेने स्त्री घरामध्ये आली, त्या स्त्रीची पूर्तता होत नाहीये. आणि ज्या पुरुषाला ज्या सौंदर्याला पाहून मी विवाह केला, तो सौंदर्य केवळ तात्पुरतं सौंदर्य आहे. कालांतराने ते सौंदर्य बदलायला लागलं. हे सौंदर्य परिपूर्ण नाहीये, माझी फसवणूक झालीये, मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं नाही. म्हणून तो पुरुष पण अशांत आहे आणि स्त्री पण अशांत आहे. मला स्त्री पण अशांत आहे. ज्या पुरुषाला प्रारंभी आपली पत्नी सूर्यमुखी चंद्रमुखी वाटणारी, कालांतराने ती सूर्यमुखी वाटायला लागली, ज्वालामुखी वाटायला लागली. आज आपण छोट्या छोट्या नात्यांचे जे संबंध आहेत ना, त्या संबंधाची चेष्टा लावली आहे महाराज, चेष्टा लावली आहे. पती पत्नींवरती जोक येतात. किती श्रेष्ठ नातं आहे. ह्या नात्यावरती विचित्र संवाद साधून आपल्या पवित्र नात्याला, पवित्र संबंधाला आपण ग्लानी आणायला लागलोय, ग्लानी आणायला लागलोय. ही विचित्र अवस्था या कलियुगाची झाली आहे. या कलियुगामध्ये मध्ये फक्त मानव अशांत आहे. त्याची प्रतिष्ठा, त्याचं सुख केवळ वस्तूंमध्ये राहिलंय, वस्तूंमध्ये. त्याचं मोठेपण त्याला खाऊन चाललंय महाराज, त्याला खाऊन चाललंय. फार वाईट अवस्था. आणि नारद मुनी महाराज पाहत असताना म्हणतात की बाबा महाराज जी एक कविता फार सुंदर आहे. एक लेखक बोलून गेले पृथ्वीराज महाराज जी, सूरज तेजी से ढल रहा है, सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है. सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है. एक प्रवचन करते हुए साधु बोले महाराज जी, साधु महात्मा प्रवचन कर रहे थे टीवी के ऊपर. उन्होंने कहा कि ये देखो भाइयों, ये जो दुनिया है ना, दुनिया, ये दुनिया सब मोह माया है. ये जो सब दुनिया है, ये दुनिया मोह माया है. इससे रहना चाहते हो दूर, इससे रहना चाहते हो दूर, तो आपको एक काम करना पड़ेगा. मेरा YouTube चैनल है, उसको सब्सक्राइब करना, उसको लाइक करना और उसको कमेंट करना. कौन बोल रहा है? साधु बोल रहा है.
सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है। एक साधु बोलता है कि मेरा YouTube चैनल है, सब्सक्राइब करना, लाइक करना, कमेंट करना, और वो बोलता है कि ये दुनिया मोह माया है। हमारे दुनिया सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है। महाराज, जब एक समय था, एक समय पे समय के ऊपर जब अपना बच्चा घर नहीं आता था ना, जब बच्चा समय के ऊपर अपना घर नहीं आता था तो पिता परेशान हुआ करता था। पिता चिंता किया करता था कि कितनी देर हो गई, अभी तक मेरा बालक घर नहीं आया। पिता परेशान हो रहा है, पिता जाकर ढूंढ रहा है कि बहुत देर हो गई, अभी तक बच्चा घर नहीं आया। लेकिन आज का समय ऐसा है, बच्चा सही समय पे घर आता है, बिल्कुल सही समय पे घर आता है। बच्चा उसी पिता के सामने है, लेकिन बच्चे का जो पूरा समय है ना, बच्चे का पूरा समय मोबाइल निगल रहा है, मोबाइल निगल रहा है। बच्चा बचपन में ही जवान हो गया है, बच्चा बचपन में ही जवान हो गया है। सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है। आज आपल्या वडिलांच्या समोर आपल्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त होऊन चाललंय। परिस्थिती विचित्र आहे, मोबाईल शिवाय दुनिया राहत नाहीये। आज मुलाला झोपायचं असेल, मुलाला खाऊ घालायचा असेल, मुलासोबत कुठला जरी संवाद करायचा असेल, जोपर्यंत त्याच्या हातामध्ये मोबाईल देत नाही ना महाराज, तोपर्यंत तो ऐकत नाही। सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है। मानते हैं हम मोबाइल का आविष्कार, मानते हैं हम मोबाइल का आविष्कार, इसका जीवन में बहुत बड़ा है योगदान। हो, इसने हमें बहुत कनेक्टिविटी दी, बहुत सारा व्यापार चलाया। मानते हैं हम मोबाइल का आविष्कार, इसका जीवन में बहुत बड़ा है योगदान, लेकिन इसने हमारा सुकून छीन लिया, इसने हमारा चैन छीन लिया, इसने हमारे जीवन का उत्साह छीन लिया, इसने हमारा आनंद छीन लिया, इसने हमारे आमंत्रण पत्रिकाओं के ऊपर लगी हुई हल्दी की महक को छीन लिया, इसने चैन छीन लिया, इसने सुकून छीन लिया, तन तो तन इसने हमें मनोरुग्ण बना दिया, मनोरुग्ण बना दिया। हो महाराज, आज आपण विज्ञानाच्या प्रगतीमध्येच आहोत, पण त्या विज्ञानाच्या प्रगतीने आपल्याला मनोरुग्ण बनवलंय, मनोरुग्ण बनवलंय। आता मोबाईल आपण चालवत नाही महाराज, मोबाईल आपल्याला चालवतो, मोबाईल आपल्याला चालवतो, मोबाईल सांगतो आपल्याला काय करायचंय। आज मोबाईलची जर चार्जिंग जर उतरली ना, आपल्याला असं वाटतं की आपला आत्मा संपला की काय। फोन तर कोणाचाच येणार नसतो, पण चार्जर कुठे, चार्जर कुठे, चार्जर कुठे, जशी काय अर्थव्यवस्था आपणच चालवायली। सूरज तेजी से ढल रहा है, जमाना हर रोज बदल रहा है। तर या वाहत्या युगामध्ये, धावत्या युगामध्ये, परिवर्तनशील युगामध्ये, या IT पार्कच्या ह्या मोठ्या इंडस्ट्रीज झोनमध्ये आपल्या माताजीने हे अध्यात्माचं वृक्ष लावलंय, आणि ह्या अध्यात्माच्या वृक्षाच्या सानिध्यामध्ये मायबाप एक संतांचा संकल्प, एक संत ज्यावेळेस निर्माण होतो ना, एक संतांचा संकल्प असतो ना, एक संतांचं मार्गदर्शन असतं ना, ते अनेक लोकांना आपल्या सानिध्यामध्ये येऊन उद्धारून घेऊन जात असतं। आपल्यावरती कृपा आहे त्या मातेची, आपल्यावरती कृपा आहे त्या भगवंताची, की असं वटवृक्ष आलं आणि या वटवृक्षाखाली आपण येऊन आपल्या जीवनाचं खरं तत्व समजण्याचं हे व्यासपीठ निर्माण करून दिलं, हे व्यासपीठ निर्माण। यासाठी धुमाळ परिवारांना, दादांना, आयोजकांना सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारी भक्ती आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये जे दातृत्व आहे, त्यांच्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करू। मी आल्यापासून मला भाऊ दिसतायत बरं का, भाऊ मला याच्यामुळे दिसताय कारण आम्ही वृंदावनला असताना ना, भाऊंनी वृंदावनमध्ये जो आनंद घेतला असताना, वृंदावनला इथून कोण कोण गेलेलं आहे बरं?